लहानग्यांना एकटं सोडताय, मग हा व्हिडिओ बघा। एका 2.5 वर्षाच्या मुलाला माकडानं चावा घेतलाय। त्याचं झालं असं की हा छोटा मुलगा घराबाहेर खेळत होता। अचानक पाठीमागून एक माकड आलं आणि त्या मुलाला त्यानं पकडलं। माकडानं पकडल्यामुळे हा मुलगा घाबरला आणि रडायला लागला। चवताळलेल्या माकडानं या मुलाला थेट चावा घेतला। हा व्हिडिओ मलनगडच्या उसाटणे गावातला आहे आणि या गावात माकडांनी अक्षरशः हैदोस घातलाय, ज्याचे परिणाम या चिमुकल्याला भोगावे लागले। त्याच्यावर नवी मुंबईतल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे तुमचं मूल जर असं घराबाहेर खेळायला जात असेल तर थोडं जास्त लक्ष द्या। हे बघा, थोडं हटके पण जबरदस्त। तुम्ही झूम बराबर झूम शराबी हे गाणं ऐकलं असेल। तसंच काहीसं यावेळी महिलांनी दारू विक्री करणाऱ्याला धमाकेदार स्टाईलनं झपाटे दिले। मंडळी, ही दृश्य आहेत आपल्या पुण्यातल्या वसईच्या। यावेळी महिलांनी थेट दारू दुकानामध्ये येऊन दारू विक्री करणाऱ्याला चांगलं बोललं। या महिला एवढ्यावरच थांबल्या नाही, दुकानातलं जे हाती सापडेल त्यानं त्याला चांगला बोलवून सांगितलं। यावेळी महिलांसोबत काही पुरुष सुद्धा होते, त्यांनी सुद्धा दारू विक्रेत्याला चांगला चोप दिला। पण या हाणामारी मागचं नेमकं कारण काय ते कळू शकतं। या प्रकरणामध्ये हाणामारी करणाऱ्या 6 जणांचा गुन्हे दाखल झालाय आणि पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत। झालेला वाद आणि त्यामुळे आलेला संताप, चिडचिड अनेकदा अनावर होते आणि विषय अगदी टोकाला जातो। त्यामुळे माणसाला आलेला राग आणि त्याचे परिणाम कसे होऊ शकतात हे कोणीच सांगू शकत नाही। हेच बघा, अंबरनाथमध्ये भर रस्त्यावर एका तरुणावर कोयत्याने वीज पेटवली। त्याचा राग मनात धरून त्याच्यावर हा हल्ला केला गेला। हा तरुण सकाळी कामाला जायला निघाला होता आणि तेव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला हल्ला करून हे आरोपी पसार झालेत आणि या प्रकरणात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय। रस्त्याने चालताय तर सावध व्हा। आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवून चाला, कारण तुमचीही चेन कधी हिसकावली जाईल हे तुम्हालाही कळणार नाही। छत्रपती संभाजीनगरच्या शंभूनगर मधली ही सगळी दृश्य आहेत। रात्रीच्या वेळी दोघे जण रस्त्याने जात होते आणि तेव्हा मागून भरधाव वेगात एक दुचाकी आली आणि दुचाकीवर असलेल्या सराईत चोरट्यांनी महिलेच्या चेनवर हात साफ केला। महिलेला हे लक्षात येईपर्यंत चोरटे पसार सुद्धा झाले। घरात सोनसाखळी हिसकावणाऱ्यांच्या सध्या किमती वाढलेल्या आहेत आणि या बाबतीत पोलिसांचा वचक बसणं गरजेचं आहे। कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही म्हण या जालन्यातल्या चोराच्या बाबतीत तंतोतंत जुळते। अगदी उड्या मारून थकलेल्या कोल्ह्याला जशी द्राक्षांची चव चाखता आली नाही, द्राक्ष आंबट असल्याची तक्रार करत तो हताशपणे परत आला। अगदी तसंच काहीसं घडलंय। जालन्याच्या इन्कम टॅक्स कॉलनीतलं एक कुटुंब परगावी गेलं होतं आणि ही आयती संधी साधत चोरट्यानं घराचं कुलूप फोडलं। आत प्रवेश करत त्यानं कपाटाकडे मोर्चा वळवला। त्यानं कपाटासह घरातील कोपरा आणि कोपरा तपासला, पण त्याच्या हाती मात्र काहीच मौल्यवान वस्तू किंवा पैसे लागले नाहीत। त्यामुळे तो हात हलवत परतला। 11 मिनिटं त्याने हे सगळे प्रयत्न केले, पण त्याचा चोरीचा डाव फसला। माणसानं आपल्या कामात किती एक्सपर्ट असावं हे या चोराकडून शिकण्यासारखं आहे। कारण मंडळी, कुठली प्लॅनिंग प्लॉटिंग न करता सरळ एक्झिक्युशन करून चोरीला अंजाम दिल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत आपल्या वाशिमच्या मालेगाव मधली। कपडे खरेदी करण्यासाठी आलेलं हे जोडपं आपली दुचाकी रस्त्यावर लावतात आणि तिथून दुकानात पाऊल सुद्धा ठेवत नाहीत, तेव्हा अगदी क्षणार्धात हा चोरटा ती दुचाकी तिथून पळवतो। म्हणजे काही प्लॅनिंग नाही तर काही विचार, हा महाशय सरळ दुचाकी घेऊन पसार झाला। या सगळ्या घटनेवरून हा चोर किती तरबेज असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। पण या अशा चोरट्यांपासून आपली वाहनं, घरं, सामान कसं जपावं याचं मात्र आता सगळ्यांना आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल असंच दिसतंय।